पहिले तर 2 दिवसावर आहे गणेश चतुर्थी. सो पुणेकरांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच निमित्तानं आज पुण्यात यायला मिळालं. सो मला असं वाटतं नवनाथजींचं कौतुक करावं असं वाटतं आहे, कारण 8 वर्ष झालेत त्यांच्या या NMD ला. आणि ह्याच निमित्तानं मला इथे येता आलं, त्यांनी मला इन्व्हाइट केलं, याबद्दल थँक्यू सो मच. 8 वर्षाची त्यांची ही ॲनिव्हर्सरी आज कंप्लीट झाली. इथे खूप अवॉर्ड्स मिळणार आहेत, खूप सारे स्टुडंट्स आहेत. त्यांची जी IT कंपनी आहे त्याला 8 वर्ष झालेली आहेत. सो त्यांचं खूप अभिनंदन आणि कौतुक. एक मराठी पुरुष म्हणजे मराठी माणूस एवढं मोठं इतका कमी वयामध्ये मोठी काय म्हणजे कौतुक आणि फक्त कौतुक. काय बोलणार म्हणजे किती गर्वाची गोष्ट आहे बघा ना. आपण जेव्हा सांगतो, तुम्ही जेव्हा प्रश्न विचारला त्याच्यातच आलं की एक मराठी माणूस वयाच्या 31व्या वर्षाला इतक्या मोठ्या कंपनीचं ते सर्व आहे ॲक्च्युली. आणि त्यांनी ही कंपनीची सुरुवात 8 वर्ष आधी केली होती. आणि आज एवढी मोठी ही त्यांची कंपनी, त्यांचं इन्स्टिट्यूट म्हणा, त्यांच्या इथे काम करणारी लोकं म्हणा, हे बघून फक्त आणि फक्त कौतुक. लहानपणी पुस्तकं वाचायचो मराठीतली. APJ अब्दुल कलाम सर असतील किंवा मग लोकमान्य टिळकांचं मी आसूड पुस्तक वाटलं होतं. त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की माझ्या अंगावरती जरी आभाळ जरी कोसळलं तरी त्या कोसळलेल्या आभाळावरती पुन्हा एकदा पाय रोवून उभं राहण्याची हिंमत माझ्यामध्ये आहे. तर ज्यावेळेस मला कधीतरी अडथळा निर्माण होतो किंवा मी खूप अप्स अँड डाऊन्स पाहिले, ज्यावेळेस माझ्याकडे संकट येतं, त्यावेळेस मला हा डायलॉग आवडतो आणि मी तो परत वारंवार रिपीट करतो. आणि डायरेक्शन, डिसिप्लिन, डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन ह्या गोष्टीमुळेच मी आज हे सगळं करू शकतो. आणि त्याच्यासाठी मला टीमची खूप साथ लागली. आणि बाकीचे जे लोक असतील त्यांचं पण त्यांनी कोऑपरेटिव्ह केलं. आता मी एक शेतकरी कुटुंबातला आहे. लहानपणापासूनच मी घरच्यांचं सगळं स्ट्रगल पाहत होतो आणि एक मनाशी जिद्द होती की काहीतरी करून दाखवायचं. आणि त्याच्यामुळे पुण्यात आलो. एक क्रिकेटर व्हायचं स्वप्न होतं, पण बॉल लागल्यामुळे ते झालं नाही पूर्ण कंप्लीट. त्याच्यामुळे मी समाजाला काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ह्याच्यासाठी मी इंजिनिअरिंग करून जॉब केला. आणि घरचे बोलत होते की तुम्ही जॉब करा, पण त्यांना बोललो की नाही मला बिझनेस करायचा आहे. तर ते बोलले की नाही, हे मराठी माणूस बिझनेस करत नाही आहे. तर त्यावेळेस मी सुरुवात केली की घरच्यांना पण खुश केलं आणि माझं स्वप्न होतं ते पण पूर्ण करण्यासाठी हार्डवर्क केलं. जिद्द आणि चिकाटी माझ्या अंगी होती. म्हणून 2017 साली जे छोटंसं रोपटं लावलं होतं ते आता कुठंतरी मोठा वटवृक्ष झालेला आहे. तर हे पाहून मला खूप अभिमान वाटतो. पण हे यश माझं एकट्याचं नसून माझ्या एंटायर टीमचं आहे. त्यांनी हे वटवृक्ष मोठं महिला असते किंवा घरातली कुणी व्यक्ती असते, मग तुमच्या यशाच्या मागे कुणाची अशी काय नावं आहेत? माझ्या मावशी असतील, त्यांनी खूप चांगलं मला डिरेक्शन दिलं. आणि माझे आईवडील असतील, त्यांच्याकडून मला वेळोवेळी प्रेरणा भेटत गेली. आणि समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून मी खूप साऱ्या शेतकरी बॅकग्राऊंडमधून असलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट एज्युकेशन केलं. आणि 5,000 विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देऊन 2,000+ विद्यार्थी आज MNC कंपनीमध्ये काम करतात. आणि ज्यावेळेस त्यांच्या पालकांचा फोन येतो त्यावेळेस ते बोलतात की आज मी हे जे सक्सेस भेटतं आहे माझ्या मुलाला, तर ते सगळं तुमच्यामुळे भेटतं आहे. तर हे सांगायला मला काहीतरी आनंद वाटतं आहे. तर हे जे मोटिवेशन आहे ते मला खूप प्रेरणादायी देतं आहे. म्हणजे मी ज्या एका परिस्थितीतून आलेलो आहे आणि आज ज्या परिस्थितीतून मी माझं एक विश्व निर्माण केलेलं आहे आणि पुढे जाऊन असे खूप सारे मी परिक्रम करेल. आणि AI, मशीन लर्निंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपल्या भारतासाठी म्हणजे सुप्रीम पॉवर होण्यासाठी कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो ह्याच्याकडे माझं लक्ष असेल. नवीन येणाऱ्या व्यावसायिकांना काय सांगाल, मराठी व्यावसायिकांना? आता मी थोडं मार्केट रिसर्च आणि कॉम्पिटिटर ॲनालिसिस केलं तर मराठी उद्योजक खूप कमी भेटले. कारण जर बिझनेसचे पिलर म्हटलं तर मार्केटिंग, फायनान्स, HR, पीपल हँडलिंग स्किल ह्या ज्या गोष्टी असतात ना, हे मराठी माणसांमध्ये कमी असतात. आणि कॅल्क्युलेटर रिस्क घ्यायला तो घाबरतो. आणि घरून पण मराठी माणसांना सपोर्ट केलं नाही जात. त्यांना वाटतं की जॉब केलं म्हणजे आपलं करिअर खूप चांगलं होईल. पण जॉबच्या मागे न लागता तरुण युवकांनी उद्योजकात जर आलं तर आपल्यामुळे 50 ते 100 लोकांचं घर चालू शकतं. आणि जास्तीत जास्त रोजगार आपण कसा निर्माण करू शकतो ह्यावरती जर लक्ष दिलं तर खरंच आपल्या भारत देशाची खूप प्रगती होऊ शकते.